कोकण विभागांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 10वीचा निकाल आज जाहीर झाला असून जिल्ह्याने तब्बल 98.13% निकालाची नोंद करत उज्ज्वल कामगिरी केली आहे। यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी करत निकालात आपले वर्चस्व कायम राखले आहे। सावंतवाडीतील मिलाग्रिज हायस्कूलची विद्यार्थिनी भार्गवी शेटवे हिने 100% गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर याच शाळेचा कृष्णा पास्ते याने 99.40% गुणांसह द्वितीय आणि विराज राऊळ याने 99% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे। विशेष म्हणजे जिल्ह्यातील पहिले तीनही क्रमांक सावंतवाडीतील मिलाग्रिज हायस्कूलने पटकावले आहेत। जिल्ह्यातून एकूण 8151 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 7999 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। मुलींचा निकाल 99.11% तर मुलांचा निकाल 97.20% लागला। तालुकानिहाय निकालात मालवण तालुका 98.76% प्रथम, सावंतवाडी द्वितीय तर वेंगुर्ला तृतीय स्थानी राहिला आहे। विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे। माझे नाव भार्गवी अंकुश शेटवे। मला 10वी SSC बोर्ड मध्ये 100% मिळाले। मी माझ्या यशाचं श्रेय माझी स्कूल मिलाग्रिज हायस्कूल सावंतवाडी हिला देईन। माझे शिक्षक, प्रिन्सिपल फादर रिचर्ड साल्दाना, पूर्ण मिलाग्रिज स्टाफ, तसेच माझे आई वडील आणि माझ्या भावाला मी माझं श्रेय देईन। तो माझा मोटिवेशन होता पूर्ण SSC स्टडीज मध्ये। माझं गाव चौकोड, परंतु इथे आम्ही सावंतवाडीमध्ये शिक्षणासाठी होतो। तसेच मला NDA द्यायचंय। NDA ची एक्झाम असते ती द्यायची आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी। मला माझ्या देशाची सेवा करायची आहे, तसेच माझे लीगसी मेंटेन करायची आमच्या फॅमिलीची। सो मी डिफेन्स फील्ड मध्ये जाण्यासाठी इच्छुक आहे। माझी आई हाऊसवाईफ आहे, तसेच माझे वडील एक्स आर्मी म्हणजे आर्मी रिटायर्ड आहेत आणि ते माझं खरंच खूप मोटिवेशन आहे। त्यांनी खूप मोटिवेट केलं मला पूर्ण वर्ष। माझं नाव कृष्णा महेश पास्ते आहे। मला 10वीच्या SSC बोर्डामध्ये 99.40% मिळालेले आहे। याचं श्रेय मी नक्कीच आमच्या शाळेतील मुख्याध्यापकांना तसेच सर्व शिक्षकांना देईन, कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आम्ही हे यश मिळवू शकलो आहोत। मी मेडिकल फील्डकडे जायचा माझा विचार आहे, त्यासाठी मी नीट एक्झामची तयारी करण्यास सुरू करणार आहे। हो, मी यासाठी माझ्या आई वडिलांना नक्कीच धन्यवाद देईन, कारण ते वेळात वेळ काढून माझा अभ्यास घेत असे। माझे पप्पा जे इंग्लिशचे शिक्षक आहेत, ते मला इंग्लिशसाठी मार्गदर्शन करायचे, तसेच माझी आई मला मराठीसाठी मार्गदर्शन करायची। ह्याचं माझ्या यशाचं श्रेय मी नक्कीच माझ्या मम्मी पप्पांना देईन, कारण त्यांनी सुद्धा मला चांगले मार्गदर्शन केले आहे। नमस्कार, माझं नाव विराज नंदकिशोर राऊळ। मला 10वीत 99% मिळालेले आहेत। याचं श्रेय मी सर्वप्रथम माझी शाळा, माझ्या शाळेतील शिक्षक फादर रिचर्ड साल्दाना आणि माझ्या आई वडिलांना देईल, कारण पूर्ण 10वीच्या वर्षात त्यांनी मला जे अनमोल मार्गदर्शन केलेलं आहे ते खरंच मी विसरू शकत नाही आणि त्यामुळे मी हे 99% घेऊ शकतो। पुढे मला इंजिनिअरिंग साईडला जाऊन AI आर्किटेक्चर व्हायचं आहे, त्यासाठी मी सध्या JEE एक्झामची तयारी करत आहे। सर्वप्रथम देवाचे मी आभार मानतो आणि सर्वप्रथम मिलाग्री मातेचे मी आभार मानतो, कारण गेली कित्येक वर्षे मिलाग्री शाळेने हे यश प्राप्त केलेलं आहे। 100% जी परंपरा मिलाग्री शाळेची आहे ती चालू ठेवलेली आहे आणि देवाच्या कृपेने आणि आमच्या सर्वांच्या परिश्रमाने, मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, त्यांच्या पालकांच्या सर्व परिश्रमाने हा रिझल्ट आम्हाला मिळालेला आहे। आणि 199 विद्यार्थी आमचे 10वीच्या एक्झामसाठी बसले होते आणि त्यातून सर्व म्हणजे 199 उत्तीर्ण झालेले आहेत। 100% रिझल्ट आमच्या मिलाग्री शाळेचा लागलेला आहे आणि 177 मुले डिस्टिंक्शनने पास झालेले आहेत। तर खूप अभिनंदन, खूप गर्व वाटतो की आपण सर्वजण एकत्र मिळून काम करतो आणि कामाचा किंवा ह्या कष्टाचा फळ आम्हाला या आमच्या निकालाद्वारे मिळालेला आहे। आणि ही परंपरा या मुलांनी सर्वप्रथम भार्गवी जिने 100% गुण प्राप्त केलेले आहेत, तसंच महेश पास्ते आहे, तसंच कृष्णा पास्ते आहे आणि आमचा विराज, हे ह्या विद्यार्थ्यांनी जे गुण प्राप्त केलेले आहेत हे त्यांचा परिश्रम, शिक्षकांचे परिश्रम आणि त्यांच्या पालकांचे परिश्रम। सर्वांना धन्यवाद, थँक्यू आणि खूप खूप आनंद झालेला आहे मला आणि या सर्व यशासाठी देवाचे मी आभार मानतो। मी फादर रिचर्ड साल्दाना, मुख्याध्यापक मिलाग्रिज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सावंतवाडी।
तिचं अभ्यासातील सातत्य बघून मला विश्वास होता, की ती म्हणजे चांगलेच पर्सेंटेज घेईल. पण आज 100% आले. त्याच्यामुळे मला म्हणजे खूप देवाचे आभार मानते. मी शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि माझ्या मुलीचे पण सर्वप्रथम मी आभार मानते, की तिने अभ्यासात सातत्य ठेवून पूर्ण वर्षभर ती कन्सिस्टन्सी ठेवली आणि पुढच्या पण मुलांना मी पुढच्या नेक्स्ट इयरच्या मुलांना पण मी सजेशन देईन, की अभ्यासात सातत्य ठेवा. अगदी पहिल्यापासून म्हणजे एप्रिल, मे महिन्यापासून जर अभ्यासात सातत्य ठेवलं, तर यश हे नक्की तुमच्या हातात आहे. सर्वांना नमस्कार. आज खरोखरच एक सुवर्ण क्षण आहे, की माझ्या मुलाने 99% मार्क्स मिळवले आहेत आणि खरोखरच मी खूप खुश आहे आणि याचं श्रेय जे आहे ते या शाळेचे प्रिन्सिपल फादर रिचर्ड साल्दाना, त्यांचं सर्व मिलाग्रीचं सर्व टीचिंगचा स्टाफ ॲज वेल ॲज नॉन टीचिंग स्टाफ या सर्वांचे या निमित्ताने आभार मानतोय आणि खास करून देवाचे आभार मानतोय, कारण त्यांच्यामुळे जे शक्य झालंय आणि आई-वडिलांची, पूर्वजांची पुण्याई आहे ही. त्यामुळे जे हे यश मला गवसलंय. माझ्या मुलाचे विराजचे याच्यात खूप परिश्रम आहेत. म्हणजे गेली 10-12 वर्ष जे काही त्याने सातत्याने अभ्यास केलाय आणि विशेष करून खास करून शिकण्यापेक्षा अंडरस्टँडिंगकडे मी जास्त त्याला फोकस करायला सांगितलं होतं आणि त्या दृष्टीने त्याने ते केलेले आहे. यामध्ये माझी पत्नी हिचा मोठा हातभार आहे, कारण तिच्यासाठी त्याने खूप कष्ट केलेले आहेत आणि हेही सांगतोय की एक 12वी पर्यंत कुठे बाहेर पाठवण्याचा मानस नाही आहे आणि योगायोगानेच इथे अकॅडमी पण उपलब्ध आहेत. आणि कॉलेजचंच शिक्षण मला द्यायचं आहे आणि ॲज वेल ॲज जर अकॅडमी झाली हे आमचं भाग्य आहे. त्यामुळे इथेच सावंतवाडीत मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याने JEE ची तयारीला त्याने सुरुवात केलेली आहे.